नमस्कार. आज दिनांक 1 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेत ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोन्याच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे यात बँकेतील कॅश इन्चार्ज व सर्व्हिस मॅनेजर सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आले असून नांदेड विधान परिषदेसाठी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्र रिंग टेनिस संघटनेच्या निवडणुकीत सौ राजश्री हेमंत पाटील यांची राज्य संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज 1 जून रोजी जिल्ह्यातील काही भागात हवामान ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत मास रेड्स टाकून एकाच दिवशीत वेगवेगळ्या गुन्ह्यातील 50 आरोपींना अटक करण्यात आले. यात लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.